चॅनल्स असेल ते मुळात प्रबोधन, व्यवसाय आणि लोकरंजनाच्या कचाट्यात सापडले असं माझं मत आहे. हा ट्रॅप आहे इंग्रजीत. आपण प्रबोधन, व्यवसाय, लोकरंजन नेमकं काय केलं पाहिजे? ही पत्रकारिता मुळात तुमच्यासाठी. आज जर तुम्ही वर्तमानपत्र वाचली नाही, मासिक वाचली नाही, टीव्ही चॅनल्स, वृत्तवाहिन्या पाहिल्या नाही, तर व्यावसायिक अंगाने जर आपण बघितलं तर त्यांचं उत्पन्न घडतं. वर्तमानपत्र 100 वाचणारे उद्या वाचत नाही म्हटल्यानंतर जाहिरात त्यांना मिळणार नाही. टीव्ही चॅनल्स तुम्ही पाहिले नाही तर त्याचं रेटिंग येत नाही. 100 लोक आज पाहत नाही हे चॅनल, कारण आम्हाला ते पसंत नाही, त्याची भूमिका पसंत नाही, तुम्ही आमच्या जीवनाचे प्रश्न मांडत नाही, आमच्या ज्वलंत समस्यांना तुम्ही हात घालत नाही, असं जेव्हा लोकांना वाटतं तेव्हा ते लोक ते वर्तमानपत्र, ते वृत्त चॅनल, वृत्तवाहिनी बायकॉट, त्याचा निषेध, त्यांना बघत ते थांबवतात. याचा परिणाम व्यावसायिकतेवर सुद्धा होतो. पण तुम्ही केलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी कराल, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की माझ्या आयुष्याचं, माझ्या समाजाचं प्रतिबिंब या पत्रकारितेत, या पत्रामध्ये, लोकपत्रामध्ये, वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनल्समध्ये मिळत नाही, मला ज्ञानही मिळत नाही, माझं प्रबोधनही होत नाही, माझ्या समस्याही मांडल्या जात नाही, त्यावेळेला तुम्ही एकमुखी त्या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की या चुकीच्या गोष्टी होतात. या अनंत काळापासून ही पत्रकारिता चालत राहिली, की ते थांबणार नाही, ती पुढेही चालत राहणार आहे. आज घडीला देशामध्ये समांतर माध्यमं सुरू झाली आहे, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, युट्यूब चॅनल्स म्हणतो, ऑनलाईन वेब पोर्टल म्हणतो, ज्या